नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरून. व्हाईट हाऊस जवळ पुन्हा एकदा गोळीबार झालाय. 7th स्ट्रीट एव्हेन्यू परिसरात हा गोळीबार झालेला आहे. प्रत्यक्षदर्शींनी 20 ते 30 गोळ्यांचे आवाज ऐकल्याची माहिती आहे. गोळीबारानंतर सिक्रेट सर्व्हिसेस कडून तातडीनं परिसर सील करण्यात आला. व्हाईट हाऊसच्या नॉर्थ लॉन जवळ गोळीबार झालेला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुरक्षित असल्याचं पाहायला मिळतंय. संशयित हल्लेखोराचा खात्मा करण्यात यश आलेलं आहे. तर निशाण्यावर ट्रम्प पाहायला मिळतोय. ओहियो 26 जुलै 2016 डिमेसिमा नावाचा माथेफिरू भरसबेट ट्रम्प यांच्यावरती गोळीबार करून त्यानं गोळीबार केला होता. तर लास वेगास 26 जून 2016 ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न फसला. पोलिसांची बंदूक हिसकावून हल्लेखोराचा गोळीबाराचा इरादा होता. सेव्हन्थ स्ट्रीट 24 मे 2026 ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान हा गोळीबार करण्यात आल्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. एकाच महिन्याच्या अंतरामध्ये व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्स डिनरमध्ये गोळीबार होणं, 4 मेला व्हाईट हाऊस मॉन्युमेंटच्या तिथे त्या ठिकाणी गोळीबार होणं आणि आता व्हाईट हाऊसच्या बाहेरच्या पेरिमीटर चेक पॉइंटच्या तिथे गोळीबार करण्याचा प्रयत्न करणं आणि त्याच्यानंतर सिक्रेट सर्व्हिस एजंट्सनी अत्यंत शिताफीनं कारवाई करून त्या हल्लेखोराला जायबंद करणं, यावरून स्पष्टपणे दिसून येतं की डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनातल्या महत्वाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध थ्रेट असेसमेंटच्या अनुसार आता वेळोवेळी अशा प्रकारचे हल्ले भविष्यामध्ये सुद्धा वाढत जाण्याची शक्यता आज घडीला नाकारता येत नाही.